हाय फ्रेंड्स, मी शमा तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बाजरीच्या पिठापासून स्पायसी असे पॅनकेक बनवणार आहोत। तर हा गुजराती पदार्थ आहे। याला गुजरातमध्ये चमचमिया असं म्हणतात, पण हा पॅनकेक सारखा आकार असतो, त्यामुळे मी याला पॅनकेक नाव दिलेलं आहे। तर आपण अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलं। त्यानंतर 1.5 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचंय। आता थंडीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे बाजरीचं पीठ प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतं। त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांद्याची पात छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालायची। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं। हळद घालायची 1 चमचाभर। तुम्हाला मधल्या आदल्या वेळेत खाण्यासाठी किंवा 4 वाजता झटपट असं काही चहा सोबत खायचं असलं तर तुम्ही हे खाऊ शकता। त्यानंतर मेथी आहे, इथं मेथी मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता यामध्ये सगळे असे पौष्टिक पदार्थ आहेत आणि करायला हार्डली तुम्हाला अर्धा तास लागतो। अर्ध्या तासामध्ये आपलं हे करून खाऊन सुद्धा होतं। त्यानंतर हिरवी मिरची आणि आलं जे बारीक करून घेतले ते घालायचं आणि भरपूर तीळ घालायचे। तीळ हे खूप असे पोषक असतात, आपल्या हाडांना मजबूती देतात। ओवा घालायचा क्रश करून, जेणेकरून थोडंसं आपल्याला हे पचायला हलकं जाईल। त्यानंतर थोडासा गरम मसाला, थोडीशी धणे पावडर घालायची आणि जिरं पावडर घालायची। त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट घातले म्हणजे बेडगी मिरची पावडर आहे। आणि आता पाणी घालून ह्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं। आपण ज्यावेळेला पकोडे करतो किंवा वडे करतो त्याचं मिश्रण कसं असतं, जास्त पातळही नसतं आणि जास्त घट्टही नसतं, असा थिकनेसवालं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। अगदी मुलं बाजरीची भाकरी खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने त्यांना पॅनकेक करून दिला तर मुलांना नक्की आवडेल। माझ्या दोन्हीही मुलांना खूप हा पदार्थ आवडला। पाणी एकदम नाही घालायचं, जेणेकरून हे पीठ जर पातळ झालं तर मग पुन्हा आपल्याला त्यामध्ये पीठ ॲड करायला लागेल। त्यामुळे आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि बॅटर ह्याचं मी तयार करून घेतलेलं आहे। तुम्हाला मी थिकनेस दाखवते, असा थिकनेस आपला आलेला आहे। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून असे नवनवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। गॅसवरती तवा गरम करायला ठेवला, त्यावरती तेल घालायचं। तेल छान गरम झालं की त्यावरती तीळ घालायचे आणि हे पॅनकेकची जेवढा आकार असतो तितकाच आकार, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असं आपण हे पीठ तव्यावरती पसरवायचं आणि एक झाकण ठेवून मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटं आपण हे शिजवून द्यायचं। 2 ते 3 मिनिटानंतर आपण पलटी करूयात आणि हे बिलकुल असं वाटत नाही की बाजरीचं हे आपण पॅनकेक बनवलाय। खूप टेस्टी लागतो आणि थोडीशी हिरवी मिरची जर जास्त घातली तर एकदम स्पायसी असं खायला मस्त वाटतं गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये। आणखी 1-2 मिनिटं मी हे शिजवून घेते आणि हा आपला बाजरीचा चमचमिया किंवा पॅनकेक तयार झालेला आहे। आता तो एका प्लेटमध्ये मी काढून घेते। दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं। बाजरीचं पीठ आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो। वाव, आता मी याच पद्धतीने दुसरा सुद्धा एक करून दाखवते। थोडंसं तेल घालायचं, तीळ घालायचे आणि हे छान पसरवून घ्यायचं। 2-1 मिनिटं शिजवून द्यायचं, पुन्हा पलटी करून काढून घ्यायचं आणि याच पद्धतीने बाजरीचे पॅनकेक किंवा चमचमिया तयार झालेले आहेत। पुन्हा भेटू अशाच नवीन आणि जायकेदार रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।